नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. भारतात प्राप्तिकर रिटर्न म्हणजेच ITR भरण्याच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षात ITR भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सुमारे 7,78,00,000 नागरिकांनी ITR रिटर्न दाखल केला आहे. तर 2013-14 मध्ये 3,08,00,000 करदात्यांनी ITR भरला होता, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डानं दिली आहे. केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर करणार आहे, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. एलन मस्क यांची स्टारलिंक कंपनी भारतात लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालू करणार आहे. या आठवड्यात स्टारलिंकला सेवा पुरवण्याबाबत केंद्र सरकारकडून परवानगी मिळणार आहे. स्टारलिंक इंटरनेट ही कंपनी सेवा चालू करण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाल्यास ग्रामीण भागातही इंटरनेटची सेवा उपलब्ध होऊ शकते. तसेच डिजिटल एज्युकेशन आणि वैद्यकीय सेवेचा विस्तार खेड्यापाड्यात होऊ शकतो. 2019 नंतर भारतातल्या घर भाड्यात 25 ते 30% वाढ झाल्याची माहिती Housing.com या संस्थेनं दिली आहे. भारतातल्या प्रमुख 8 शहरांमध्ये घर भाडं साधारण 15 ते 20% वाढलंय, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था $5,00,000 कोटी लक्ष्य पूर्ण करेल, असा विश्वास डेलॉइट या संस्थेनं व्यक्त केला आहे. बजेटपूर्वी डेलॉइटने एक सर्व्हे केला, त्यातून ही माहिती त्यांना मिळाली आहे. भारतीय उद्योगांनी मूलभूत विकासासाठी भांडवली खर्च केला आहे. तसेच प्रगत तंत्रज्ञान मिळवण्यासाठी केंद्र सरकारही त्यांना मदत करत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सहजपणे $5,00,000 कोटी लक्ष्य पूर्ण करू शकते. ऑटो, FMCG, टेक्नॉलॉजी, मीडिया आणि टेलिकॉम तसेच ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात वाढ होऊ शकते. विमा कंपन्यांना खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विमा नियामक IRDA ने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच कमिशनवरील मर्यादा हटवण्यात आली आहे. विमा कंपन्या एकूण 3% कमिशन देऊ शकतात. सर्व प्रकारच्या विमा आणि आरोग्य विम्यात एकूण 35% पर्यंत कमिशन देता येतं. व्यवस्थापन आणि कमिशनचा खर्च एकत्रित दाखवावा लागणार आहे. नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मधून 75 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांनी पैसे काढल्यास त्यांना कमी कर लागू शकतो. यासाठी सरकार लवकरच प्रस्ताव आणणार आहे. बजेटमध्ये NPS बाबत मोठ्या घोषणा होऊ शकतात. स्विगीवरून जेवण ऑर्डर केल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. IPO आणण्याच्या तयारीत असलेली स्विगी कंपनी आता शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. सध्या एका ऑर्डर मागे ₹5 शुल्क आहे. ते ₹10 वाढवलं जाऊ शकतं. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.